देशातील परीक्षा पेपरफुटीच्या वाढत्या घटनांविरोधात तसंच शिक्षण संस्थेत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू केलेल्या आंदोलनाला नवापूर शहरातून गुरुवारी म्हणजेच दिनांक 16 जुलै रोजी नैतिक पाठिंबा देण्यात आला। भारत आदिवासी पार्टी आणि आम आदमी पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानं एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आणि स्वाक्षरी अभियानाचं आयोजन करण्यात आलं। आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यानंतर बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन पार पडलंय। यापूर्वी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आंदोलनाची पूर्वसूचना सुद्धा देण्यात आली। आंदोलकांनी परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, परीक्षा प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता आणावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी केली। आंदोलनाला पाठिंबा म्हणून राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानात विद्यार्थी, युवक, महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। आंदोलनात भारत आदिवासी पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरविंद वळवी, आम आदमी पार्टीचे संघटक मंगेश येवले, मोहन वसावे, सत्यशोधक कम्युनिटी पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मनसे, जनहितार्थ अक्रोश सोशल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्यासह दिलीप वळवी, लिंगा वळवी, कॉम्रेड आर.टी. गावित, लोकनियुक्त सरपंच आर.सी. गावित, माजी सरपंच ईश्वर गावित, सुधाकर वळवी, दिनेश वळवी, पंकज आहिरे, रफिक शेख, जितेंद्र आहिरे, सूरज गावित, दिवाणजी वळवी, युवा नेते इलेश गावित, सुनील गावित, सिंगा वळवी, संदीप वळवी, कल्पेश वळवी यांच्यासह विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाही मार्गाने आंदोलन करत केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या मागण्यांची दखल घेऊन परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली। नमस्कार, जय आदिवासी, जय भीम प्रदेश। मित्रांनो, सोनम वांगचुक हे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत, पर्यावरण तज्ज्ञ आहेत, आंतरराष्ट्रीय ख्यातीची व्यक्ती आहे, पद्मविभूषण, पद्मश्री यांना किताब मिळालेले आहे। अशी श्रेष्ठ व्यक्ती गेल्या 19 दिवसापासून दिल्ली येथे आमरण उपोषणात बसलेली आहे। त्यांची मागणी आहे की मागे जे पेपरफुटीचे प्रकरण झाले, नीट आणि या काही प्रवेश परीक्षा होत्या, त्यांचे जे पेपर फुटले त्याची चौकशी करावी। वरिष्ठ स्तरावर जे पेपरफुटीचं प्रकरण घडलेलं आहे संपूर्ण देशभरामध्ये, या संपूर्ण प्रकरणाची स्पेशल टास्क फोर्सची चौकशी करावी आणि या प्रकरणामध्ये जे दोषी आहे, जे गुंतलेले आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि हे होईपर्यंत आपले केंद्राचे शिक्षण मंत्री माननीय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा म्हणून या प्रमुख मागणीसाठी ते उपोषणास बसलेले आहे। आज 19वा दिवस होत असताना त्यांच्या या उपोषणाची कुठल्याही पद्धतीने दखल घेतली जात नाही। ना मीडिया घेत नाही, ना मोदी मीडिया घेत, ना केंद्र सरकार घेत। अशा पद्धतीचं बिलकुल असंवेदनशील परिस्थिती केंद्र शासनाच्या स्तरावर आणि या सोनम वांगचुक यांच्या या मागणीला एक पाठिंबा म्हणून संपूर्ण देशभरातून आता सामान्य जनता पाठिंबा द्यायला पुढे येत आहे। वैयक्तिक सोशल मीडियावर, समाज माध्यमावर पाठिंबा देतच आहोत, परंतु या पद्धतीने सार्वजनिक पद्धतीने सुद्धा आता पाठिंब्यासाठी लोक येत आहे आणि याच पाठिंब्याचा भाग म्हणून आम्ही या नवापूर तालुक्याच्या मुख्यालयी एक नवापूर तालुक्यातील संवेदनशील व्यक्ती निमित्त भारत आदिवासी पार्टी आहे, परंतु या ठिकाणी सगळे पार्टीचे, सगळे राजकीय पक्ष, सगळ्या सामाजिक संघटनांचे लोक या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि अशा पद्धतीचं हे माननीय सोनम वांगचुक यांना यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंब्यासाठी आजचं हे एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी नवापूरच्या मुख्यालयी घडत आहे। या आंदोलनाला विद्यार्थी येऊन पाठिंबा देऊन गेले, महाविद्यालयीन विद्यार्थी आले, अगदी बालक, शालेय विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी येऊन पाठिंबा देऊन गेलेले आहे। या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांचं, या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि सोनम वांगचुक यांना
याची जी मागणी आहे ती केंद्र शासनाने तात्काळ पूर्ण करावी अशी या ठिकाणी मागणी करतो आणि या 19 दिवसामध्ये घडत असलेल्या असंवेदनशीलतेचा या केंद्र शासनाचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे. ज्यांना देशाचे सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाले आहेत असे आदरणीय सोनम वांगचुक हे मागील 19 दिवसापासून आमरण उपोषण दिल्ली या ठिकाणी करत आहेत. त्यांची मागणी अशी आहे की या देशातील शिक्षण व्यवस्था सुधारावी. जे गरीब विद्यार्थी आहेत, जे मेहनती विद्यार्थी आहेत, जो विद्यार्थी कष्ट करून खर्च करून अभ्यास करतो त्याला या पेपरफुटीमुळे न्याय मिळत नाही. पालकांचा खर्च वाया जातो, त्या विद्यार्थ्याचं नुकसान होतं आणि म्हणून या देशातील शिक्षण व्यवस्था सुधारावी. आणि हे पेपरफुटीचे प्रकार देशभरात अनेक वेळा झालेले असताना या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत नाही. म्हणून ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे, जे धनाढ्य आहेत, अशा धनाढ्याच्या मुलांसाठी पैसे देऊन मग हे पेपर लीक केले जातात आणि त्यांना पास करून त्यांना शिक्षणामध्ये घेतलं जातं. जो गरीब विद्यार्थी आहे तो विद्यार्थी तसा त्या ठिकाणी राहतो, मेहनत कष्ट करून सुद्धा त्याला यश मिळत नाही. हे दुर्दैव या भारत देशातील विद्यार्थ्यांचं आहे. आणि म्हणून एक हे महान कार्य आणि सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झालेला व्यक्ती ही मागणी घेऊन जेव्हा बसत आहे तेव्हा केंद्र सरकार त्याच्याकडे डुंकूनसुद्धा बघत नाही. हे या देशासाठी शरमनाक गोष्ट आहे आणि लाजिरवाणी गोष्ट आहे असं मी तरी आणि निंदनीय बाब आहे. आणि या बाबीसाठी देशातील प्रत्येक युवा असेल, पालक असतील यांनी पुढे येऊन या उपोषणाला पाठिंबा द्यावा अशी आमची मागणी आहे. आज या नवापूर तालुक्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामध्ये आदिवासी भारत पार्टीच्या वतीने हे 1 दिवसीय धरणे आंदोलन होत आहे. यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मी पाठिंबा दर्शवित आहे आणि ह्या जे उपोषणाला आम्ही पाठिंबा दर्शवत आहोत आणि त्यांना सरकारने या निर्णय दिला पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. म्हणून या देशातील लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावे एवढीच आमची विनंती आहे. दिल्ली येथील जंतर मंतरवर गेल्या 19 दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे शिक्षणावरील जो भ्रष्टाचार आहे, ज्या देशभरामध्ये पोरं एका चांगल्या नोकरीसाठी किंवा आपल्या भविष्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतात आणि त्या काही ठराविक मुलांसाठी, सुधाऱ्यांच्या मुलांसाठी हे BJP सरकार, RSS सरकार संगनमत करून पेपरफुटीचे प्रकार हे गेल्या 14 वर्षामध्ये एकसारखं होत आहे. आणि 14 वर्षामध्ये ना कोणतीच भरती आतापर्यंत शिक्षक भरती असेल किंवा कोणत्याही शासकीय नोकरी भरती ही सगळी बंद झालेली आहे. याचा अर्थ या मोदी सरकारला इथं फक्त घंटा वाजवणारे अंधभक्त बनवायचे आहेत. या देशातली शिक्षण व्यवस्था ही पूर्णपणे नष्ट करण्याचं काम हे मोदी सरकारने चालू केलेलं आहे. सोनम वांगचुक यांची एक काय मागणी आहे, त्यांची एकच मागणी आहे की या देशातला जो केंद्रीय मंत्री आहे प्रधान, धर्मेंद्र प्रधान, फक्त राजीनामा द्या, स्वतः जबाबदारी घ्या. का तुम्हाला जे जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं पालन करता येत नसेल. आतापर्यंत इतिहास आहे की जर एखाद्या खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला किंवा गंभीर प्रकरण घडलं तर त्या खात्याचा मंत्री राजीनामा देत असे आणि त्यांच्यावर कडक कारवाई होत असते. हा इतिहास आहे. परंतु तो सगळा इतिहास पुसून टाकण्याचे संविधानामधले जे काही अधिकार आहेत ते पुसून टाकण्याचं काम हे BJP RSS करत आहे. याच्या विरोधात देशभरामध्ये आज पूर्ण देशभरामध्ये धरणे आंदोलन करून सोनम वांगचुक याला पाठिंबा देण्यासाठी आज इथं नवापूर तालुक्यात आम्ही बसलेलो आहोत. कम्युनिस्ट पक्षाच्या पहिल्यापासून त्यांना पाठिंबा आहे. तिथं आंदोलनस्थळी तिथं आमचे कम्युनिस्ट पक्ष जनसंघटना आहेत. आम्ही इथं सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज आदिवासी पार्टीतर्फे एका दिवसाचं धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे. त्याला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलेलो आहोत. आणि जोपर्यंत हा धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही आणि शिक्षण व्यवस्थेचे कोणी जबाबदार असतील अजून त्यांच्यावर पूर्ण कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. आणि जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा हा सतत राहील. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संपादक पंकज शाहिरे, नवापूर.